दिनाच्या निमित्त आईला दलामार्फत लीगल ॲडवायझर म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनला काम करत आहे. हे आईला दल नेमकं काय काम करतं, आपलं नाव काय, आपण कुठे नियुक्त आहे आणि नेमकं आईला दलाचं काम काय चालतं ते आम्हाला सांगा माहिती. मी ॲडव्होकेट प्रमिला गुळवे, पुणे जिल्हा व सत्र न्यायालय येथे मी कार्यरत आहे. गेले 10 वर्ष झाले. आता अहिल्या सेल जे आहे ते जिल्हा विधी प्राधिकरण या माध्यमातून अहिल्या सेलच्या उपक्रमाला सुरुवात झालेली आहे. ह्या 10 फेब्रुवारी 2025 पासून ह्या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. आता अहिल्या सेलच्या माध्यमातून गुन्ह्याला जे बळी पडलेले महिला आहेत, पीडित महिला, लहान मुलं ज्यांच्यावर लैंगिक अत्याचार वगैरे झाले आहेत, तर आणि ज्येष्ठ नागरिक, तर यासाठी विनामूल्य न्याय मिळवून देणं हा उद्देश आहे. तर ह्याच्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला जिल्हा विधी प्राधिकरणामार्फत 1-2 विधी अधिकारी, ॲडव्होकेट, वकील महिला यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तर पुणे जिल्ह्यामध्ये टोटल 95 पोलीस स्टेशनला जिल्हा विधी अधिकारी म्हणून महिला वकिलांची नेमणूक झालेली आहे. आता हे जिल्हा विधी प्राधिकरणामार्फत यांच्या नेमणुका झालेल्या आहेत ज्या महिला, त्यांचं जे कार्य आहे, त्यांचं मेन कार्य काय आहे की काउन्सिलिंग करणं. म्हणजे प्रत्येक पोलीस स्टेशनला त्यांचे ज्यावेळेस अपॉइंटमेंट होत्या, तर माझी अपॉइंटमेंट जी झालेली आहे ती हिंजवडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत झालेली आहे. आता हिंजवडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ज्या काही पीडित महिला असतील, ज्यांच्याबरोबर काही गुन्हे घडलेले आहेत, ज्यांच्याबरोबर काही लैंगिक अत्याचार झाले असतील, ज्या लहान मुलांच्या बाबतीत सुद्धा मुलं मुली असतील किंवा 18 वर्षाच्या वरच्या महिला असतील, ज्यांच्या बाबतीत लैंगिक अत्याचार असेल किंवा घरगुती हिंसाचार असेल आणि काही ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याबरोबर सुद्धा काही अमानुष मारहाण होते, त्यांच्याबरोबर घरामध्ये म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्सचे जे असे काही प्रकार असतात, तर त्याच्यामध्ये त्याला बळी पडणारे जे काही तक्रारदार असतील, जे काही पीडित व्यक्ती असतील, यांच्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनला त्यांना असिस्ट करण्यासाठी जरी म्हटलं आपण थोडक्यात, तर असा एक उपक्रम असतो की ज्यावेळेस ते पोलीस स्टेशनला येतील, महिला असतील किंवा हे पीडित लोक असतील, तर त्यांचं काउन्सिलिंग करणं, त्या गुन्ह्याचं स्वरूप काय ते बघणं, जिथं गुन्हा दाखल होत असेल तर आपण तो गुन्हा दाखल करून घेणं, आणि फॅमिली केसेस जे येतात तर त्याच्यामध्ये त्या महिलांना, त्या पुरुषांना, त्या पक्षकारांना आपण प्रॉपर कायद्याची माहिती देणं, त्यांचं प्रॉपर व्यवस्थित काउन्सिलिंग करणं, आणि त्यांना जिथं गरज वाटेल वकिलांची, तर त्यांना जर केस लढवण्यासाठी वकिलांची गरज लागत असेल तर आपण जिल्हा विधी प्राधिकरणामार्फत मोफत वकील त्यांना पुरवले जातात. आता बऱ्याच वेळा काय होतं की समाजामध्ये असे बरेचसे तळागाळामध्ये असे बरेचसे लोक आहेत की त्यांना लीगल एड हे काय आहे हेच माहिती नाही. लीगल एडतर्फे मोफत त्यांना वकिलांची नेमणूक त्यांच्यासाठी केली जाते. त्यांच्या मार्फत त्यांची केसेस कोर्टामध्ये लढवल्या जातात. हे बरेच महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना, बरेच लोकांना समाजामध्ये माहितीच नाही आहे. त्याच्यामुळे काय होतं की ह्याचं अवेअरनेस लोकांना नसल्या कारणाने बरेच लोकांना न्याय हा मिळत नाही. पोलीस स्टेशनला तासनतास महिला बसून असतात, त्यांची कंप्लेंट दाखल करून घेत नाही. मग अशा वेळेस काही, आता सपोज उदाहरण, रेप झालेली एखादी महिला असेल, तर ती पोलीस स्टेशनला गेली तर तिला जे काही घडलंय, तर समोर ज्यावेळेस एखादा पुरुष अधिकारी असेल तर त्यांना ती अशी ओपनली फ्रँकली सांगू शकत नाही तिच्या बाबतीत काय झालंय. फक्त रेप झाला किंवा ह्याने मला फसवलं, पण डिटेलमध्ये जे ती व्यक्त होते तर ती एका लेडीज जवळच व्यक्त होते. तसंच घरगुती हिंसाचाराची पण बळी पडलेल्या महिला असतात, त्या पण त्यांच्यामध्ये तर पूर्णपणे सगळंच भरलेलं असतं त्यांच्या मनामध्ये. त्यांना कुठंतरी मोकळं व्हायला जागा पाहिजे असते. मग त्यांची सुरुवात लग्न झाल्यापासून तर आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे तो त्यांना कुठंतरी व्यक्त करायचा असतो. तर अशा वेळेस काय होतं की आमचं तिथं रोल काय असतो पोलीस स्टेशनला, की त्यांचं काउन्सिलिंग करणं, त्यांना मानसिक आधार देणं. आता पोस्कोच्या केसेसमध्ये, पोस्को म्हणजे बाललैंगिक अत्याचाराला बळी पडलेले
बळी पडलेल्या मुलांचे गुन्हे. तर ह्याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस लहान मुलं असतात, मुली असतात, तर ज्यावेळेस त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आले तर ते पोलिसांचे ड्रेस वगैरे बघून, युनिफॉर्म बघून ते घाबरतात. त्याच्यामुळे ते बोलू शकत नाही. मग अशा वेळेस तिथे सुद्धा आमच्यापैकी एखादी वकील महिला, तिथे त्यांची पण नेमणूक केली जाते की त्यांच्यासमोर सुद्धा त्यांचा जबाब तो ग्राह्य धरला जातो, की त्यांना तो म्हणजे थोडंसं कम्फर्ट वाटेल की हां, यांच्यासमोर आपण बोलू शकतो. मग त्यांचं व्यवस्थित काउन्सिलिंग करणं, त्यांना समजून घेणं, त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या वेने त्यांच्याकडनं काय झालं एक्झॅक्टली, घटना कशी घडली, का घडली, कुठे घडली, ही सगळी माहिती काढणं, त्यांचं काउन्सिलिंग करणं, असं यांचं काम असतं. आता ह्याच्या बरोबरच की प्रत्येक, आता माझं जे हिंजवडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जेवढे शाळा कॉलेजेस असतात किंवा जेवढ्या हाऊसिंग सोसायटी असतात, त्या हाऊसिंग सोसायटीमध्ये बरेच वेळा गुन्हा कोणत्या प्रकारचे गुन्हे घडतात आणि कुठे घडतात, कधी घडतात, ह्याचं आपल्याला कधी नॉलेज पण नसतं आणि कधी माहीत पण नसतं. आज आपण इथे मी तुमच्याशी बोलते किंवा आज मी महिला दिनानिमित्त तुम्हाला काही गोष्टी सांगते किंवा काही अवेअर करते, पण आपल्याला जगामध्ये कुठे काय घडतंय, अजूनही कुणीतरी मुलगी बळी पडत असणार आहे, आपल्याला ह्याचं माहिती नाही आहे. तर त्यासाठी महिलांना, मुलींना त्यांना अवेअर करणं, प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन लेक्चर्स घेणं, त्यांना अवेअर करणं, महिलांना, मुलांना, प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे की आपण आपला मुलगा, आपली मुलगी काय करते, काय नाही. शाळेत जाताना पण जी बस असते शाळेची, स्कूल बस, ती स्कूल बसमध्ये जे ड्रायव्हर आहे, ज्या मावशी आहेत, त्या प्रॉपर आहेत का, त्यांचं बस ड्रायव्हर आहे त्याचे कोणते काही हॅबिट्स आहेत का, तो आपल्या मुलांना व्यवस्थित शाळेपर्यंत नेतोय का, का फिरून कुठून म्हणजे नेतोय, किंवा काही आपल्या मुलांना काही त्रास होतोय का त्याच्यापासून, त्याचं बॅकग्राऊंड बघणं. म्हणजे हे जे कर्तव्य आहेत, हे जे काही जबाबदाऱ्या आहेत, त्या पालकांच्या सुद्धा आहेत. तर आपण जे काही ज्या सोसायट्यांमध्ये, शाळा कॉलेजेसवर जे काही आपण लेक्चर्स किंवा जे काही प्रोग्राम्स घेणार आहोत पुढे, तर त्याच्यामध्ये आपण पालकांसाठी पण एक काउन्सिलिंग ठेवणार आहोत, त्यांच्यासाठी पण एक उपक्रम राबवणार आहोत. आणि त्याच्यानंतर शाळेमध्ये सुद्धा प्रत्येक मुलांना लिगल अवेअरनेसचं, मुलींना प्रशिक्षण, सेल्फ डिफेन्सचं, स्वसंरक्षणासाठी, ते असे वेगवेगळे उपक्रम राबवणार आहेत. पुन्हा ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आपण वेगवेगळे उपक्रम राबवणार आहोत. मॅडम, उद्या महिला दिन आहे. महिला दिनानिमित्त महिलांना काय संदेश द्याल तुम्ही? महिला दिनानिमित्त महिलांसाठी काय संदेश द्याल तुम्ही, काय आव्हान कराल महिलांना? मी महिलांना हेच आवाहन करेल की आत्ताची जी परिस्थिती बघता समाजामध्ये, की महिलांसाठी कुठेही महिला सेफ नाही आहे, ती घरामध्येही नाही आहे आणि बाहेरही नाही आहे. तर मी म्हणजे माझं स्वतःचं वैयक्तिक असं मत आहे की प्रत्येक महिलाने खंबीर राहावं आणि ज्यांना मुली आहेत त्यांना लहानपणापासूनच हातामध्ये बांगड्याऐवजी त्यांना सेल्फ डिफेन्सची, कराटे, तायकोंडो ह्याचं ट्रेनिंग देणं आणि त्यांना इंडिपेंडेंट बनवणं, जेणेकरून ते ज्यावेळेस जसे मोठे होतील तसे त्यांना चांगलं वाईट ह्या गोष्टीचं त्यांना ज्ञान देणं, माहिती देणं, आणि शाळेत जाताना येताना जेवढं अलर्ट राहता येईल तेवढं त्यांना ती सेफ्टी त्यांना सांगणं. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपले मुलं कॉलेजला असतात, टीनेजमध्ये येतात, त्यावेळेस ते ज्यावेळेस बाहेर पडतात त्यावेळेस त्यांच्याशी मित्राप्रमाणे, मैत्रिणीप्रमाणे आईवडिलांनी राहावं. आणि ज्यावेळेस ते बाहेर पडतील, घराच्या बाहेर पडतील, त्यावेळेस त्यांचं लोकेशन, आपल्याकडे स्मार्टफोन असतात, लोकेशन घरच्यांना लगेच शेअर करणं, म्हणजे जेणेकरून मुली जिथे कुठे असतील, कुणी कामानिमित्त बाहेर पडतात, तर कुणी जे वेगवेगळ्या कामानिमित्त ज्यावेळेस घराच्या बाहेर पडतात, आता 99% वर्किंग वुमन आहेत, काही मोलमजुरी करणारे सुद्धा आहेत, तर अशा प्रत्येकीने
आपल्या घरच्यांना आपलं लोकेशन शेअर करणं, आपण ज्या ज्या वेळेस जिथे जाऊ तिथलं लोकेशन आपण शेअर करणं, ते आपल्या सेफ्टीसाठी. महिला दिनानिमित्त मी सगळ्या महिलांना आपल्या आणि सर्व महिला भगिनींना हेच आव्हान करते की माझ्यासारखे असे प्रत्येक पोलीस स्टेशनला लिगल ॲडवायझर विधी अधिकारी अहिल्या सेलतर्फे यांची अपॉइंट केलेले आहेत. ज्या महिलांना जर कधी असं अडीअडचणीला कधी कोणती तक्रार असेल, कधी त्यांच्यावर असं कोणते प्रसंग आले असतील, तर त्यांनी अजिबात न घाबरता त्यांनी बिनधास्त पोलीस स्टेशनला जावे आणि त्यांनी त्यांची कंप्लेंट द्यावी. जर त्यांना कुठे काही संशय आला, एखाद्या व्यक्तीवर संशय आला किंवा कोणापासून त्यांना त्रास होत असेल, तर त्यांनी बिनधास्त न घाबरता, कोणत्याही ब्लॅकमेलिंगला बळी न पडता त्यांनी बिनधास्त त्यांची तक्रार पोलीस स्टेशनला जाऊन द्यावी. तर तिथे पोलीस स्टेशनला घेत नसतील तर तिथे आमच्यासारख्या माझ्यासारख्या अशा प्रत्येक ठिकाणी महिला आहेत की त्यांनी त्यांच्याशी संपर्क करावा आणि त्या तुम्हाला योग्य काउन्सिलिंग करून योग्य मार्गदर्शन देऊन तुम्हाला नक्कीच न्याय मिळवून देतील. धन्यवाद.